मी डॉक्टर कविता राणे, जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 100वा जन्मदिन या निमित्तानं आज मुंबईच्या षण्मुखानंद नाट्यगृहामध्ये शिवसेनेचा सोहळा पार पडला। यामध्ये राज ठाकरे सुद्धा होते। दोन्ही ठाकरे बंधूंनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या। षण्मुखानंद मधल्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा निवडणुकांनंतर दोन्ही भाऊ एकत्र आले। खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या नंतर हे दोन्ही भाऊ अद्यापपर्यंत एकत्र आले नव्हते आणि आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं दोघेही एकत्र आले। मुंबईतल्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंबाबत काय म्हणाले बघूयात। अगोदर उद्धव आजारी पडले होते, सर्दी खोकला वगैरे। त्याच्यानंतर मी ताणून धरलं होतं। मग मला सर्दी खोकला आणि ताप बीप सगळं सुरू झालं, अजून चालूच आहे ते। मी काल पण त्यांना म्हटलं होतं मी कसं, मला काय म्हटलं, मला फार बोलता नाही येणार कारण शब्दांवरचे अनुस्वार सर्दीमुळे गेलेत। सोमवार मंगळवार वगैरे असं सगळं होतं। माझे फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर यादव म्हणून, मराठी यादव। मग मी त्यांच्याकडनं औषधं घेतली आणि मी उद्धवना दिली। मी 2 दिवसात बरे झाले। मी औषध घेतोय त्यांच्याकडनं 6 दिवस झाले, अजून काही नाही। मी परवा दिवशी यांना फोन केला, म्हटलं माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय आईला। मी आजच ती गोष्ट माझ्या लेखामध्ये मी नमूद केलेली आहे की लहानपणापासून आम्ही अनेक गोष्टी पाहिल्या म्हणजे त्यांना पाहत आलो। बाहेर एवढं वादळ चालू असायचं, काय कुठे काही दंगली असायच्या, कुठे काही बाबा राडे असायचे, कुठे काही आंदोलनं असायची, कुठे काय काय कधी जेल, कधी काय कोणावरती काय कधी संकट येईल, सगळं बाहेर सगळं वातावरण चालू असताना हा माणूस ज्या वेळेला व्यंगचित्र काढायला बसायचा, त्या व्यंगचित्रामध्ये मला आजपर्यंत मी इतक्या गोष्टी पाहिल्या त्यांच्या इतक्या बारकाईने, मला कधी कुठचं मार्कअप नाही दिसलं की बाहेर इतका गोंधळ सुरू आहे, आता काहीतरी झटपट आटपा काहीतरी व्यंगचित्र काढा आणि द्या प्रिंटिंगला, कधीच नाही। मला असं वाटतं की कित्येकदा मी विचार करतो, पण ते अशक्य आहे ती गोष्ट, ती जी समाधी लागणं ज्याला म्हणतो ना आपण। मला असं वाटतं अनेकदा लोकांना असं वाटत असेल त्यावेळेला, अरे एवढं सगळं बाहेर चालू आणि हा माणूस काय व्यंगचित्र काय करतोय। ती व्यंगचित्र नव्हती नुसती, ती त्या माणसाची समाधी होती। त्या समाधीत तल्लीन होणं ज्याला म्हणतो ना आपण, आणि त्या एकाग्रतेतनं त्या सगळ्या गोष्टी करणं। कुठेही पेन्सिल नाही हल्ली का, ब्रश नाही हल्ला का, कुठे बाबा त्याच्यातला विनोद नाही हल्ला। म्हणजे बाहेर एवढं सगळं वातावरण असताना त्या व्यंगचित्रातला विनोदही नाही कधी हल्ला। मी मागे एकदा एका शीर्षकाबद्दल बोललो होतो। एक तेंडुलकरांचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं शीर्षक आहे, फार छान शीर्षक आहे की हे सारं येतं कुठून। ज्या वेळेला मी बाळासाहेब म्हणून ज्यावेळेला मी विचार करायला लागतो, त्यावेळेला अनेक गोष्टी ज्यावेळेला डोळ्यासमोरून जातात, खरंच प्रश्न पडतो की हे येतं कुठून, आलं कुठून। आणि म्हणून तो या देशामधल्या सगळ्या राजकारण्यांपेक्षा जो वेगळा माणूस होता, याचं कारणच ते होतं। मी त्याच लेखात म्हटलं एवढं सगळं बाहेर वातावरण, सगळं राजकीय गोष्टी घडत असताना एक आर्टिस्ट, एक कलाकार त्याची कलाकृती सादर करतोय, कलाकृती काढतोय, त्याला एक आकार देतोय। जगात असा कोणताही चित्रकार, शिल्पकार, व्यंगचित्रकार असा कोणीही कलाकार झाला नाही की बाहेर स्वतःच्या बाबतीत अशा काहीतरी गोष्टी घडतायत आणि एक माणूस कला निर्माण करतोय। असा कोणताही आजपर्यंत आर्टिस्ट तयार झाला नाही, या जगात नसेल।
त्यांचे तर्क असायचे. मला तर आजची ही परिस्थिती पाहिली, राजकारणाची परिस्थिती पाहिली, मला आज मी त्या दिवशी माझ्या भाषणामध्ये मी म्हटलं की आज इथे बाळासाहेब असायला पाहिजे होते. पण आज महाराष्ट्राची आणि देशाची जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, म्हणजे गुलामांचा बाजार, आणि हे सगळं महाराष्ट्रामधलं सगळं चित्र पाहिल्यानंतर कुठेही जा तुम्ही, हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आज मला असं वाटतंय बाळासाहेब नाही येत ते बरं आहे. तो माणूस किती व्यथित झाला असता, त्या माणसाला काय त्रास झाला असता की हे सगळं चित्र आज जे महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं दिसतंय समोर, की जसे ते पूर्वी 200-100 वर्षापूर्वी नाही का ते चावडीवरती उभे राहायचे आणि माणसांची लिलाव चालायचे, आज तसे महाराष्ट्रामध्ये लिलाव चालू आहेत. आज अनेक ठिकाणी तुमच्या बाहेरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, कल्याण डोंबिवली असेल, इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांची बोलणं झालं. शिसारी आली, शिसारी. ज्याला व्यथित व्हायला म्हणतो ना आपण, की काय चालू आहे, कुठे नेतोय आपण. आणि आज ही परिस्थिती पाहायला माननीय बाळासाहेब नाही ह्याच्यासारखी चांगली गोष्ट नाही की तो माणूस आज हे सगळं बघायला नाहीये. तो पाहूच शकला नसता हे माणूस, की ज्या गोष्टी शून्यातनं उभ्या केल्या. आज तुम्ही बाहेरच्याही, तुम्ही बाकीच्या पक्षांमध्ये बघा, अनेक लोक तुम्हाला दिसतील की जे बाळासाहेबांनीच निर्माण केले होते. पण ज्या गोष्टी घडत जात आहेत, ज्या गोष्टी घडत गेल्या, मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी घर सोडणं होतं. पण त्या सगळ्या गोष्टीला आता एक 20 वर्षाचा काळ निघून गेलाय. अनेक गोष्टी मलाही उमजल्या, अनेक गोष्टी मला सोडून उद्धवनही उमजल्या असतील. द्या सोडून ते आता. आज मी सामनामध्ये मी तर लेख लिहिलाच आहे, पण मी आज सकाळी माझं एक ट्विट केले. काही जणांनी ऐकलं असेल, काही जणांनी वाचलं असेल, काही जणांनी नसेल वाचलं. मला असं वाटतं की माझ्या बोलण्याची बोलणं थांबवायच्या अगोदर मी लिहिलेलं ते जे ट्विट आहे ती मी एकदा तुमच्यासमोर फक्त मला वाचून दाखवायचंय. आणि स्वर्गीय बाळासाहेबांची आज 100वी जयंती. इतिहासात जन्मशताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील. पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत राहावी आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत राहावं, हे दुर्मिळ. हे फक्त बहुधा बाळासाहेबांच्या बाबतीत घडू शकतं. आणि म्हणूनच बाळासाहेब 100 वर्षांनीच काय, पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे. फक्त तेव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला, खचलेला, पिचलेला आणि अन्याय मुकाट्याने सहन करणारा नसावा. आज निष्ठा सहज विकल्या जातात, तत्व सहज फेकून दिली जातात आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालं आहे. आज राजकारणातलं हे यश, हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणले, प्रांतिक भाषिक अस्मिता किती धगधगत ठेवली, यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय क्लुप्त्या वापराव्या लागल्या आणि मोजलं जातं, यावरच मोजलं जातं. बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फुटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्यांनी त्या झुगारून दिल्या असत्या. त्यांना स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं, पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावरती बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं. सत्ता येते जाते. आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नामफलकापुरते राहतात, पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोक टाकून जातात. हा प्रभाव, हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली, हाच त्यांचा वारसा राहिला. बाळासाहेब दूरदर्शी होते. त्यांचा दृष्टिकोन आजही सुसंगत वाटतो आणि भविष्यातही राहील.
त्यामुळेच ते कालातीत राहतील. बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार नाही. हे जितकं खरं आहे तितकंच बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही, हे देखील खरं आहे. पण त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्यांनी मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी उभारलेला लढा हा मात्र धगधगत राहील, हे पाहणं बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात आहे आणि ते आम्ही नेटाने करू, हा आमचा मराठी माणसाला शब्द आहे. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही, उलट ते अधिक दृढ होत गेलं. हेच संस्कार आमच्यावर आहेत. मी एक शब्द आज पुन्हा देतो की आर पार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी कधीच नसेल. बाळासाहेबांचं मराठी भाषेवरती, मराठी प्रांतावरती आणि मराठी माणसावरती असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोक त्यांच्यासोबत येत गेली त्यातला मी पण एक आहे. त्यामुळे बाळासाहेब आणि मराठी या दोन शब्दांवरती माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा, प्रेम तसूभरही कमी होणार नाही. स्वर्गीय बाळासाहेबांना श्रद्धांजली. आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या भूमिकेतला एक मोठा बदल आज अप्रत्यक्षरित्या जाहीर केला. यापुढे राजकारणामध्ये लवचिक भूमिका घेतली तर त्यात वैयक्तिक स्वार्थ नसेल, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी लिहिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जन्मदिनानिमित्त राज यांनी सविस्तर पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी हे संकेत दिले. त्यामुळे राज ठाकरे पुन्हा एकदा महायुतीसोबत येतील असं वक्तव्य भाजपचे नवनाथ बन यांनी केले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर प्रेम आणि लग्न एकाशीच करावं, प्रकाश आंबेडकरांनी राज ठाकरेंना आज हा टोला लगावला. माननीय राज ठाकरे हे कधीही वैयक्तिक फायद्यासाठी कुठलीही भूमिका घेत नाहीत. याआधी देखील लोकसभेला त्यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला होता. आज कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरे यांनी लवचिक भूमिका घेतली आणि महायुतीला पाठिंबा दिला. येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे हे आपले शत्रू कोण आहेत आणि मित्र कोण आहेत, खरे भाऊ कोण आहेत आणि भावाच्या नावावर आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारे कोण आहेत हे ओळखतील आणि पुन्हा एकदा महायुतीच्या सोबत ते येतील अशी अपेक्षा आहे. मनसे आता वेगळं जायला लागले, युतीमध्ये दरार आले असं दिसतंय. हा, मी दोन्ही भावांच्या युतीमध्ये शादी एक से प्यार दूसरे से असं जर होणार असेल तर ती शादी कशी टिकणार. आणि राज ठाकरेंच्या भूमिकेवर विविध राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आज समोर येऊ लागल्या, ज्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापलं मत व्यक्त केलं. राजसाहेबांवरच्या कुठल्याही निर्णयावर मी बोलणार नाही. राजकारणात लवचिकता नक्की असावी, पण त्या लवचिकतेमध्ये काही तुटणार नाही ना ह्याची काळजी असावी. राज ठाकरेजींचं ट्विट मी बघितलं, अगदी छोटं ट्विट आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मी वैयक्तिक स्वार्थासाठी कुठलाही निर्णय घेतला नाही, घेणार नाही. आणि त्यांनी नेहमी त्यांच्या वैयक्तिक फायदा काय होईल हे कधी पाहिलं नाही. त्यांनी व्यापक भूमिका अगोदर पण जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या लोकसभेच्या वेळेस घेतली होती, विकासाच्या मुद्द्यावर विधानसभेला पण घेतली होती. त्यामुळे ते डेव्हलपमेंटला महत्व देतात आणि पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावनांची कदर करतात. मराठी माणसाच्या बाबतीत त्यांनी कधीच कॉम्प्रोमाइज केली नाही. त्यांची स्पष्ट भूमिका होती, महाराष्ट्रामध्ये मी मराठी आहे आणि देशामध्ये मी हिंदू आहे. महाराष्ट्रामध्ये जर मराठी माणसाच्या अंगावर आलं तर मी सोडणार नाही आणि देशात हिंदूच्या अंगावर आलं तर तरी मी सोडणार नाही. ती भूमिका राज ठाकरे साहेबांची. आणि म्हणून ती परिस्थितीत या लवचिकता या शब्दाचा अर्थ काय काढतो. आता ना लवचिकता वेळेप्रसंगी मला कळत नाही की ज्यावेळेला मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्यावेळेला काही प्रमाणात लवचिक भूमिका घ्यावी लागते आणि तशा प्रकारची भूमिका राज ठाकरे कधी कधी घेतात आणि ती मला वाटतं की चुकीची नाही. राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला सक्षम आहे आणि त्यांनी ती मांडली असेल, त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही. आणि शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा या संदर्भात आपलं मत व्यक्त केलंय. बघा, आता ज्याची त्याची भूमिका लवचिक आहे, टणक आहे, मनाक आहे, मला काही माहित नाही. भूमिका प्रत्येकाला वेगळी वेगळी घेता येते. आता त्यांचा व्यक्तिगत तो प्रश्न आहे, त्यांनी कशी भूमिका घ्यावी आणि कोणत्या भूमिकेमुळे त्यांना फायदा होतो हा त्यांचा विषय आहे.
आणि यानंतरची बातमी आहे मंत्री छगन भुजबळ यांना मिळालेल्या दिलाशाची।